शिकवायला कोणी आहेच नाही. 10-12 गुरुचा उपदेश घेतला आम्ही. पण ज्या वेळेस आम्ही इथं आलो, मोतीराम बाबांची भेट झाली, त्यावेळेस त्यांनी एकच प्रश्न केला, शिवा तू कोण? आता कोण म्हटल्याबरोबर आम्हाला विचारच पडला, कारण आपण आतापर्यंत या शरीराने मी समजो. बाबाजी मी गणेश आहोत. आम्हाला काही त्याच्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं. तुम्ही इथं कायसाठी आले? आता आम्हाला सांगितलं काही लोकांनी इथं देव दिसते, आम्ही देव पाहायसाठी आलो. मग तुम्हाला देव पाहायचा आहे, तुम्ही देव पाहायसाठी आले, तर आम्ही तुम्हाला देव दाखवतो. संत मतानुसार आम्ही तुम्हाला देव दाखवतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मग उपदेश झाल्यानंतर खरा अर्थ काय आहे हे आम्हाला त्यांच्या सहवासात कळायला लागलं. पण बाबाजीचं जे जीवन हे फार कष्टाचं. आता तसे कष्ट आमच्या याच्यानं होत नाही. आणि करायला पाहतो तर जमत नाही, कारण ते त्यांना जे काही अवगत झालं परमेश्वराच्या प्राप्तीनं, खरोखर आज तसेच वसंत बाबाची आम्ही पहिलं चालू नाही शकत बिना चपलीचं. ते दिवसभर दिंडीत बिना चपलीचे फिरतात. आमच्या पायाने गोटे सुटतात, ऊन लागते, चटके लागतात, आम्ही जाऊ नाही शकत. म्हणजे कसं झालं की हे शरीर आमचं असं नाजूक झालं की आम्ही ते कष्ट करू शकत नाही. पण सद्गुरूच्या कृपेनं बाबाजी म्हणा काही नाही, आम्ही दिलेली घड्याळ तुम्ही व्यवस्थित सांभाळा. आम्ही दिलेली घड्याळ तुम्ही व्यवस्थित सांभाळा म्हणजे झालं. आम्हाला समजत नाही माझी घड्याळ कोणती हो. तर अशा काही गोष्टी सद्गुरू माऊलींना त्यावेळेस काही आम्हाला सांगितल्या, त्याच आम्ही तुम्हाला सांगू. कारण कसं आहे, नवीन मंडळीला बाबाजीचा सहवास किंवा बाबाजीची काही माहिती नाही आहे, तर त्या नवीन लोकांना यासाठी सांगावं लागते की ते खरोखर कशा परिस्थितीनं आपल्या गुरुचं कार्य केलं. मला ते सांगितलं, बाबू मी भाजीपाला विकून आपला प्रपंच केला. भाजीपाला मिरच्या लसूण विकून मी आपल्या गुरुचं कार्य केलं. आणि काढलेले पैसे नव्हते तर मी तुझ्या आईचा पगडीचा करगोळा कंबरपट्टा हा 300 रुपयात विकून आपल्या गुरुचा काळा केला. म्हणजे पहा, अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या गुरुला आणि गुरुच्या कार्याला सोडलं. आपण थोडंसं काही झालं तर आपल्याला मात्रच त्या गोष्टीचं हे वाटते. तर सज्जनांनो, खरोखर या संप्रदायाची जी सुरुवात झाली तर हे खरोखर म्हणजे मोतीराम बाबापासून. आणि आज कोणत्याही संप्रदायात तुम्ही जा, त्या संप्रदायाच्या गोष्टी तुम्हाला समजतील, पण मोतीराम बाबाजीची गोष्ट जे तुम्हाला सांगितलेली आहे हे कोणत्या संप्रदायामध्ये समजत नाही. असं एक ज्ञान जे आहे
हे खरोखर हे अमौलिक आहे. आणि ते अमौलिक ज्ञान आज तुम्हा आम्हाला भेटलं म्हणून आपण भाग्याचे दास पंढरी आहे. सज्जनांनो, हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. भरपूर काही अशा भावाच्या गोष्टी आहेत की त्यांना जो त्रास झाला असा तुम्हाला पण जीवनात त्रास होईलच. कारण हे लोक जे आहेत हे कसे आहे, या लोकांना म्हणजे देव पाहिजे, पण कसा पाहिजे, आमचे सर्व कार्य करणारा. म्हणजे हे देवालाही हे लोक नौकर म्हणून त्याच्याकडून सर्व कामं करायचा विचार करतात. हा, पण देव सर्वेचं चांगलं करतो. पण देवाची खरी ओळख जर झाली असेल, हा, त्यासाठीच हा संप्रदाय आहे की देव पहा. बाबाजी एकच सांगा, भाजीपाला विकला पण देव द्या, तुम्ही देव द्या, हो माझ्या जातीचे तुम्ही व्हा. ते कांदेपासून म्हणत नव्हते. तशा परिस्थितीत बाबाजीला काही लोकांनी महाराज केले, गोटे मारा, काही करा, देव दाखवणारा गोवा आला, अशा ज्या काही मोठ्या महाराजच्या लोकांनी अवहेलना केल्या. पण आम्ही त्यांचा सानिध्यात राहून ज्या काही गोष्टी पाहिल्या, खरोखर या म्हणजे अमोलिक आहे, अनमोल आहे. आणि खरोखर तसं जीवन जगणे हेच खरं आपलं कर्तव्य आहे. म्हणून सज्जनांनो, हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे आणि भरपूर मंडळी या ठिकाणी बोलणारी आहे. वेळेच्या अभावाने मी आपले 2 शब्द सद्गुरूंसाठी अर्पण करतो आणि शब्दाला विराम देतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद गणेश भाऊ. ऐसा सद्गुरू करावा लाभे आत्मसुखाचा सोहळा. तर सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री संत सद्गुरु विदेही मोतीराम बाबा की जय. श्री संत सद्गुरु विदेही माऊली वसंत बाबा की जय. सभी साधु संतान की जय. सर्व माझे गुरुबंधू आणि गुरुबहिणींना तसेच या ठिकाणी आलेले सर्व संत मंडळींना माझा दर्शनीय नमस्कार. या ठिकाणी आज गणेश भाऊंनी मोतीराम बाबांच्या सहवासातले काही जे प्रसंग होते हे आपल्या समोर मांडले. आज बाबाजींची पुण्यतिथी. आज खऱ्या अर्थानं पुण्य कशाला म्हणतात हे या ठिकाणी येऊ समज. आज जगामध्ये पुण्याच्या प्राप्तीसाठी नाना प्रकारचे कर्मकांड सर्वजण करून राहतात. परंतु गुरु शिष्याची परंपरा ही आदिनाथापासून तर आहेच, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी संत साहित्यातून आपल्याला
पाहायला मिळतात. परंतु मग गुरु कशासाठी करावा? गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे असे पुण्य पुरुष की ज्यांच्या कृपा प्रसादाने, त्यांच्या उपदेशाने, त्यांच्या बोधाने या जन्माचं जे खरं सार्थक आहे, खरं जे गमक आहे, हे जीवाला उमजवून देणारे, समजवून देणारे जे आहेत ते खरे गुरु. हे तर आज मंडळी आपण पाहून राहिलो की नेमकं गुरु कोणाला करावं. आज समाजात अनेक गुरु आहेत, अनेक आपल्यासारखे दुःखी जीव हे पाहून राहिले की आपल्याला आधार कुठं मिळेल, सुख कुठं मिळेल. कारण मला तरी एवढाच अर्थ माहिती होता गुरुचा की गुरु कशासाठी करावा. तर आपण सर्व प्रापंचिक आहोत, सर्व संसारी आहोत. मग हा मनुष्य देह धारण केला, कोणीतरी सांगा की कोण खरोखर या मनुष्य देहामध्ये आपल्याला सुख आहे का? सुखासाठी आपण नाना प्रयत्न करून राहिलो, फक्त सुख काही आपल्याला मिळून नाही राहिलं. कारण प्रपंचामध्ये अनेक अडचणी, अनेक त्रासदायक गोष्टी दैनंदिन जीवनात आपल्या घडत राहतात. मग याच्यातून आपल्याला या त्रासातून, या संकटातून, या अडचणीतून खरा मार्ग दाखवणारा गुरु पाहिजे. बस एवढीच व्याख्या गुरुची मला माहिती. आणि आज प्रत्येक जण याच आशेपोटी भिन्न भिन्न राज्यामध्ये, या देशाच्या भिन्न भिन्न कोपऱ्यामध्ये स्वतःला गुरु म्हणून घेणारे असे अनेक गुरु आहेत. परंतु आज काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती पडतात, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काही आपल्या जीवाच्या उद्धाराच्या गोष्टी नाही. कारण गुरु कोण? गुरुची व्याख्या काय? गुरु कशासाठी जीवनामध्ये पाहिजे? तर सर्वांनाच खरे सद्गुरु लागतात का? कारण तुकडोजी महाराजांचा तर एक विचार आहे की लाखो गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का. असं का म्हटलं असेल त्यांनी? त्यांनी अनुभव घेतला असेल ना, म्हणूनच या गोष्टी लिहून ठेवल्या त्यांनी. एक भी नहीं काम का नसेल व कामाचा, सर्व स्वार्थ असेल. त्यांनी हाही अनुभव घेतला. त्यांनी समाजामध्ये अनेक गुरु पाहिले असतील की सगळे स्वार्थी, सगळे स्वार्थ, फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, भौतिक सुखाच्या, क्षयनीच्या गोष्टी उपभोगण्यासाठी गुरु झालो. सब स्वार्थ क्या असली डंका बजाते हैं नाम का. आज स्पर्धा चालू आहे सगळीकडे. मी मोठा, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ असेच गुरुचे सगळे हे आहे. माझा एवढा अमुक संप्रदाय, माझे अनेक एवढे शिष्य, पण काही नाही मंडळी. तोही गुरु आंधळा तुकडोजी महाराजांच्या प्रमाणात. सब स्वार्थ के आसरी डंका बजाते हैं नाम का. विश्वास का गुरु एक है. महत्वाचा शब्द आला विश्वास. विश्वास का गुरु एक है. जो हा श्वास सुरू आहे, या श्वासाच्या पलीकडे जो आहे, ज्याच्या आधारे हा श्वास सुरू आहे, तो विश्वास. ज्याच्या सत्तेनं सर्व कार्य हे शरीर करून राहिलं, त्याची काही ओळख नाही. सब स्वार्थ के आसरी डंका बजाते हैं नाम का. विश्वास का गुरु एक है. त्यांनी सांगून दिलं, पटवून सांगितलं
की विश्वासाचा गुरु एक आहे. पुढे म्हणतात जो तुझे खास की पहिचान करावी. आता हे कोणच आहे बरं खास, ह्या कोण्यात गोष्टी आहेत. आजही तुकडोजी महाराजांचा एवढा मोठा शिष्य संप्रदाय आहे, परंतु त्यांना ह्या गोष्टी कळून नाही कळून राहत की खास कशाला म्हणतात. तर माझ्या वैयक्तिक अनुभवामध्ये बाबाजी ज्या वेळेला 2009 मध्ये अकोल्याला आले, 8 मध्ये, त्यावेळेला मला असं कळालं की वा आमचे गुरु येऊन राहिले या दर्शनात. माझा एक तर मी पोलीस खात्यात असल्यामुळं विश्वास कोणावर नाही. विश्वास कोणावर ठेवला? ठीक आहे बा गुरु, चला जाऊया, ज्याचा मान त्याला देऊया असं म्हणून आपण जायचं. कोणाचा अनादर करायचा नाही. भगवे वस्त्र धारण केले, दाढ्या वाढवल्या, छटा वाढवल्या, साधूचा वेश धारण केला. आज सर्वजण त्यालाच गुरु म्हणून पाहतात आणि त्याच्या चरणामध्ये मस्तक ठेवतात. परंतु ज्या वेळेला प्रत्यक्ष पहिली भेट बाबाजींची झाली माझी, आणि बाबाजींच्या कडे पाहिल्यानंतर मला खऱ्या अर्थानं समजलं की ज्या संतांनी समाजाच्या जीवाच्या उद्धारासाठी स्वतःचा असलेला देह, स्वतःचा असलेला प्रपंचाचा विचार न करता जगाच्या उद्धारासाठी त्यांनी संपूर्ण त्यांचं देह अवतार कार्य संपवलं, सगळ्या जीवांचा उद्धार केला. जीवांचा उद्धार केला. तर मला माझ्या माहितीनुसार मला एकच वाटते की गुरु शिष्याच्या परंपरा अनेक वर्षापासून आहे, पण ही जी पर्वणी आहे, जी पर्वणी आज आपल्या सर्वांना लाभली, ही पर्वणी आजच्या काळातच आहे. ही पर्वणी तुकोबारायाच्या काळामध्ये असेल, ही पर्वणी कबीर महाराजांच्या काळामध्ये असेल. कारण ही पर्वणी कुठं ना कुठं तरी फुटल्यानंतर काही वर्षांना, काही शतकांना पुन्हा पर्वणी आहे. आपण सर्व भाग्यवंत आहोत. आपण सर्व भाग्यवंत आहोत की आपण या पर्वणीचा खरोखर शाश्वत लाभ घेतला. कारण खासची ओळख करून देणारे जे आहेत, आज एकही नाही भेटला आम्हाला, एकही नाही भेटला. जेव्हा बाबाजीकडे पाहिल्यानंतर असं जाणवलं की खरोखर संत इतके साधे असतात, इतके साधे. त्यांचं राहणीमान नाही तर आज पहा समाजामध्ये अनेक गुरु आहेत, आपल्याला त्यांच्या पर्यंत जाता सुद्धा येत नाही. पण हे जे आहे भाग्य, हे जे सुखाची जी खाणी आहे, हे पुण्य प्राप्तीचं जे ठिकाण आहे, ते फक्त जे खास आहे तेच पुण्य आहे. जे खास तुकडोजी महाराजांनी म्हटलं की वो तुझे खास की पहिचान करावे ऐसे गुरु पर जानते. म्हणजे जे तुला पुण्याची ओळख करून देतील, पुण्याची, आणि त्या पुण्याची ओळख करून देणारा आजपर्यंत कोणीही गुरु आम्हाला भेटले नाही. पण बाबाजीकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं की इतके शांत का. हे आल्यानंतर बाबाजी दरवर्षी काल्याच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका घेऊन आपल्या गावोगावी, आपल्या गावी येत असतात. परंतु आपल्याला अजूनही या गोष्टीची अजूनही जाणीव तयार नाही होऊन राहिली की बाबाजी येतात तर कशासाठी येतात, काय गरज आहे हे सगळे कार्यक्रम हे करायचे. आज मोतीराम बाबांची जी ठेवण आहे 365 दिवसातली, ती सुरुवात जी आहे वर्षाची काल्याच्या कार्यक्रमापासून सुरुवात होते. तर का
तर ह्या ज्या पुण्याची ओळख तुम्हाला आम्हाला बाबाजींनी करून दिली, त्या पुण्याचं स्मरण राहावं, त्याच्यासाठी पुण्य पुरुषाला शरण गेलं पाहिजे, त्याच्या सहवासात राहिलं पाहिजे. कारण आपल्याकडे जे पुण्य आहे, या पुण्याचं आपल्याला जाणीवच नव्हती, इतकं जवळ असूनही. मग आपला देव इतका जवळ आहे, देव जवळी अंतरी परी भेटी नाही जन्मभरी. इतकं कठीण त्यांनी वचन लिहून ठेवलं की भेट नाही होत तुमच्या जवळ असून सुद्धा. मग का नाही होत आम्हाला भेट? कुठं शोधावं, कुठं शोध घ्यावा त्या पुण्याचा, कुठं शोध घ्यावा त्या देवाचा? कोण आम्हाला ओळख करून देईल? आज अनेक गुरु आहेत, आत्मा परमात्मा देवाच्या गोष्टी करतात. मी तरी म्हणतो, आज तुम्हा आम्हाला सगळ्याला देवाची ओळख आहे. ज्याला ओळख आहे त्याला अधिकार आहे त्याच्या गोष्टी करण्याचा, बाकीच्याला अधिकार नाही. बाकीच्याला अधिकार नाही आहे ह्या गोष्टीचा. कारण तुम्ही निव्वळ अधांतरी बोलून राहिले, निव्वळ तुम्ही तर्कवितर्काने बोलून राहिले. माणूस खंबीर ठोस कधी बोले? ज्या वेळेला जी वस्तू पाहली असेल त्याचं तो वर्णन स्पष्टपणे करू शकते. बाहेर गेल्यानंतर भरपूर ऊन आहे हे जाणीव तयार होते ना. ही जाणीव कधी तयार झाली? अनुभव स्वतःचा घेतल्यानंतर. तोपर्यंत तो म्हणेल का की नाही बाहेर गेल्यावर थंडी वाजते. पण ही जाणीव जी आहे, पुण्याची जाणीव करून देणारे पुण्य पुरुष लाभले पाहिजे. तर मला त्या दिवशी जाणवलं की आपलं भाग्य फळाला आलेलं आहे. कसं असते म्हणतात, तुझे स्वरूप यथातथ्य. त्या पुण्य पुरुषाचं स्वरूप इतकं यथातथ्य आहे की आपल्यासारख्या सामान्याच्या त्या पासंगात सुद्धा पडू शकत नाही. तुझे स्वरूप यथातथ्य मानवास नाही कळत, नाही कळत आपल्याला. म्हणून पडती भ्रमांत मायावश होऊन. आज खरोखर सर्वांना त्या पुण्याची जाणीव झाली आणि कुठंतरी आपल्याला आपण ज्या आपल्या मनासारखी गोष्ट झाली, आपण जे चित्तो, आपलं मन जे म्हणते तसं झालं पाहिजे. त्याच वेळेला आपल्या मनासारखी जर गोष्ट घडली तर आपल्याला समाधान लाभते, समाधान वाटते ना. पण समाधान काही कोणाला लागूनच नाही राहत, नाही लाभून राहत. भरपूर पैसा मिळाला, मोठा घर बांधला, मोठी गाडी बंगला घेतला, शेत जमीन घेतली, म्हणजे समाधान झाला का? नाही. आज असे समाजात अनेक श्रीमंत लोक आहेत, सर्व काही आहे त्यांच्याकडे. पण जे तुमच्या आमच्याकडे बाबाजींनी दिलं, जे शाश्वत प्रेम स्वरूप, ज्या पुण्याने, ज्या पुण्याची ओळख आपल्याला करून दिली, त्यांना आपल्याला खरोखर जे शाश्वत समाधान मिळालं, ते समाधान आता कसं झालं? शेवटच्या श्वासापर्यंत समाधान हे टिकून राहणारं समाधान आहे. त्याचं समाधान हे क्षणाक्षणाला बदलणार आहे, ते समाधान नाही, शाश्वत समाधान. तर खऱ्या अर्थानं आज बाबाजी भेटले आणि बाबाजींनी ज्या वेळेला सांगितलं की जन्माला आलं तर एकच काम करावं, आपल्या राम नामाची ओळखी करून घ्यावी. त्या राम नामालाच पुण्य म्हटलेला, त्या पुण्याची ओळख करून घ्यावी. ह्या पुण्याची ओळख कुठल्याही संप्रदायात नाही. आणि मग गुरु करावा, तर याच्यासाठी आपल्याकडं इथं आल्यानंतर समजलं की गुरु कशासाठी. तर हा मोक्ष जे 84 पाठीमागे लागली, याच्यातून मुक्त होण्याचं ते ज्ञान आहे की ज्या ज्ञानाने मोक्ष होतो, हे ज्ञान कुठं मिळेल हे कोणी कोणाला सांगत नाही, कोणी कोणाला सांगत नाही.
आणि हे जे कार्य आहे बाबाजींचं मोतीराम बाबा पासून चालत आलेलं, मी तरी म्हणेल की बा याचा काही कुठं गौरव नाही. आज तुमच्या आमच्यातलेच लोक ज्या वेळेला आपण आपल्या परिसरात फिरतो आणि जे सात्विक लोक आहेत त्यांच्याकडे बाबाजी म्हणतात बाबा हा जरूर विषय ठेवावा देवाचा. हा देवाचा विषय ठेवल्यानंतर त्याचं भाग्य फळाला आलेलं असते म्हणून त्याला ह्या गोष्टी ऐकायला मिळतात. नाही तर ह्या गोष्टी ऐकायला सुद्धा मिळत नाही. या गोष्टी करणारा समाजात कोणताही गुरु नाही, कोणताही गुरु नाही, कोणी प्रत्यक्ष सांगत नाही. सगळेजण आज देव आहे देव आहे देव आहे पण त्याचा ठिकाण सांगणार कोणीही नाही. परंतु कबीराच्या प्रमाणाप्रमाणे आज तुम्हा आम्हाला जे खरोखर शाश्वत जे आहे की गुरु ऐसा चाहिए, गुरु कैसा चाहिए, ऐसा चाहिए, सिपली घर का हो. गुरु कैसा चाहिए, सिपली घर का हो. जसं मोतीराम बाबा, वासुदेव बाबा ही जी गुरु शिष्याची परंपरा चालत आली आज बाबाजींपर्यंत आलं. आज बाबाजींमुळे आपण पावन झालो. कारण मोतीराम बाबांनी बाबाजीला पावन केलं म्हणून आज तुमच्या आमच्या भाग्यात होतं म्हणून ही वस्तू मिळाली, हे नाम मिळालं. त्याला त्या पुण्याला जपून ठेवणं हेच आपलं एक आद्य कर्तव्य आहे. बोलण्यासारखं तर खूप आहे इथे पण गुरु ऐसा चाहिए सिपली घर का होए, वेदांत सिद्धांत की ग्वाही देकर लक्ष्य 84 मिटाए. 84 ज्या योनी आहेत त्या फक्त ऐकून होतो की संत म्हणतात का 84 योनी आहेत पण त्या कोणत्या आहेत काय आहेत. या सगळ्या गहन ज्या गोष्टी आहेत ज्या आजही स्वतःला गुरु म्हणून घेणारे असतील यांना सुद्धा याचा लवलेश नाही आहे. ह्या गोष्टी आज बाबाजींना तुमच्या आमच्यापर्यंत सहज ठेवल्या सहज त्या आता आपण धन्यता मानाव की आज बाबाजी भेटले म्हणून आपल्या सर्वांचं जीवन सार्थक झालं. आता इथं हे नाही यमाच्या घरची जाचणी सुटली, यमाच्या घरची जाचणी सुटली होती. तर बाबाजींनी जी किंचितचा जो अर्थ तुमच्या आमच्यामध्ये भरून दिला त्याच्यामुळं आता संशयाला थाराच नाही राहिला. काही संशय राहिला नाही. आता एकच आहे की किंचितचा अर्थ तुमच्या आमच्यामध्ये जो भरून दिला बाबाजींनी तर आता खरोखर तुम्ही आम्ही सर्व बाबाजींनी ज्ञानी बनवून ठेवले, ज्ञानी महापंडित बनवून ठेवले. आज तुमच्या आमच्या गोष्टी समाजामध्ये आपण ज्यावेळेस ठेवतो सावरकरांचा हा विषय की देव पाहून टाक देव दिसते तर काही लोक असे हसतात म्हणजे त्याच्या मनात काय सुरू असते हा काहीतरी आपल्याला बनवाबनवी करून राहिला. देव दिसते का एवढा काय स्वस्त आहे का देव. पण देव दिसते हा जो बोलणारा आहे तोही भाग्यवंत आहे आणि जो ऐकणारा आहे तो त्याच्याही पेक्षा भाग्यवंत आहे असं मी समजतो. कारण ह्या गोष्टी सांगणारा कोणीही भेटत नाही. ज्याने ह्या मनापासून धरल्या तो इथपर्यंत आला मग तो कोणत्याही माध्यमातून असेना या गोष्टी धरून यो किंवा त्याला जडलेलं असलेलं जे व्यसन आहे दारू त्या व्यसनाने त्याच्या घरचे लोक कंटाळलेले आहेत, जन्म देणारे आई वडील सुद्धा कंटाळलेले आहेत. एक तर अशी व्यक्ती आहे की म्हणते भाऊ आमचा भाऊ रेल्वेच्या पटरीवर जाऊन किती वेळा आमच्या आईला हात धरून आणला. का आणला असेल कारण त्या आईला त्या जन्म देणाऱ्या मुलाची किंमत आहे, तिचं त्याच्यावर प्रेम आहे. मग आता विचार करा इतक्या गेलेल्या केसेस इथं आल्या मग ही जी आई आहे आपली या आईला किती मोठी कृपा केली की जन्म देणारे आई वडील सुद्धा त्या मुलाची त्याची दशा बदलू शकले नाही. एका रात्रीमध्ये बाबाजींनी त्याची दशा बदलून दिली का तर ते पुण्य प्रत्यक्ष त्याने पाहलं, तो देव प्रत्यक्ष त्यांनी पाहला
तया पाहता मोक्ष तात्काळ जीवा, त्या जीवाची दशाच बदलली एका रात्री. आता मागच्या उपदेशाला माझा एक मित्र होता, त्याचा उपदेश झाला. आता तो एवढा त्याच्या परिसरामध्ये दारू पिणारा गुंडा मवाली काही म्हणा, 35 वर्षांना माझा वर्ग मित्र तो मिळाला. अचानक कधी त्याची भेट नाही, आलो इथं, त्याचा उपदेश झाला. आता त्याच्या घरी गेलो तर त्याचे हे शब्द होते की म्हणजे ज्ञानेश्वर भाऊ, मी उपदेश तर घेतला, पण आता शेजारी पाजारी माझ्याकडे पाहतात आणि मला म्हणतात, बाबा हा कुंकू भुक्का मोठी तुळशीची माळ घालते, पाहू हा किती दिवस हा नौटंक्या करते. हे पाहतलं विलास, लोक काही बोलू दे, काही बोलू दे, खऱ्या संताला लोकांनी त्रास दिला, खऱ्या संताला, आणि खोट्या संत म्हणून येणाऱ्याला डोक्यावर घेऊन आज नाचून राहिले. तर म्हटलं तू काही चिंता करू नको, तुला जो बाबाजींनी नियम दिलेला आहे, ज्या बाबाजींनी गोष्टी सांगितलेल्या त्या पक्क्या धरून ठेव. झालं म्हटलं, सार्थक झालं, जीवनाचं कल्याण झालं. तर मंडळी, एवढ्या विश्वासाने ह्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवल्या. आता आज पुण्यतिथीचा कार्यक्रम हा सुरू आहे. बरेचसे महानुभवी जे आहेत, ज्यांना पुण्याच्या प्राप्तीचे जे अनुभव तयार झालेले आहेत, ते इथे एक एक करून आपले मनोगत व्यक्त करतील. तर मी एवढंच बोलून माझे हे 2 शब्द सद्गुरू चरणी अर्पण करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ. गुरु ऐसा करावा, प्रगट रूप बताए. सद्गुरुनाथ महाराज की सचराचरात वास करणारी चैतन्य शक्ती माझे आराध्य दैवत श्री संत सद्गुरू माऊली मोतीराम बाबा, श्री संत सद्गुरू माऊली वसंत बाबा, तसेच आज पुण्यतिथी निमित्त जमलेले सर्व संत मंडळी, तुम्हा सर्वांना या दाताचा नमस्कार. आज मोतीराम बाबाची 28वा पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. आणि त्यानिमित्त गणेशरावजी शिरेकर, ज्ञानेश्वर भाऊ सोयरे माऊली यांनी जे आपले अनुभव मांडले, मोतीराम बाबाबद्दलचा माझा काही अनुभव नाही, पण माऊलीच्या स्मृतीला लावून, माऊलीच्या सोबत राहून त्या ज्या गोष्टी, ते जे विचार त्यांनी आम्हाला सांगितले, किंवा संत मंडळींना मोतीराम बाबांना जगापासून किती त्रास झाला, पण त्यांनी त्यांचं जे कार्य त्या जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तो त्यांनी कधी सोडला नाही. काय सांगू त्या संतांचे उपकार, मज निरंतर जागवती, काय व्हावे ते काय द्यावे त्याशी व्हावे उत नाही, ठेविता पायी जीव थोडा. या जगाचं कल्याण व्हावं, हा धर्मरक्षणाचा कार्य सर्वात मोठा आपल्या या सृष्टीमध्ये चालवला असेल तर तो प्रबोध संत महात्म्यांनी चालवला. आणि त्यांचे विचार, त्यांचे जे जगाबद्दलचे जे कार्य आहे एवढं मोठं, आणि ते जर आपल्याला आज या जीवनात भेटले नसते तर आज आमची बी ही इथं उभं राहायची लायकीच नव्हती. काय सांगा, बोलण्याचा वगैरे माझा काही याचा काही भाग नाही, पण आता मंडळीचं प्रेम आहे, नाही तुम्हाला बोलावंच लागते, नाही तर भावाजी समोर बोलण्यासारखं माझं काही इतकं हे नाही. कारण
प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक कोणताही विषय जर मांडायचा असला तुम्हाला आपल्याला तर तो तुमच्यापर्यंत तुमच्या अंतःकरणात कसा ठसवला जाईल की एवढं मोठं सत्यज्ञान तुम्हाला आपल्याला जे मिळालं बाबाजीनं हा सर्व काही सगळा आशीर्वाद ही कृपा सद्गुरु माऊलीचीच आहे का बाबाजी म्हणतात बाबा देवाच्या गोष्टी करा आणि जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत नाही किंवा पोहोचता त्याचा हा एवढा मोठा प्रभाव असं बाबाजी आपल्याला इतकं मोठं पण देतात आणि खरोखर हा जो संप्रदाय आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र दयाचा मुक्ती शीर्षक ज्ञानेश्वर बोलतो सांगितलं की बाबा काही कालांमध्ये हा ज्ञान थोडा थांबला होता पण खरोखर मंडळी तुमचं आपलं अहोभाग्य का या कलियुगामध्ये या ज्ञानाची प्राप्ती तुम्हा आपल्याला झाली आणि फार काही सांगत नाही तुमचं आपलं जे काही संचित प्रारब्ध आहे जे काही भाग्य आहे का ह्या ब्रह्मज्ञानाचा ठेवा तुमच्या आपल्यापर्यंत पोहोचला फक्त करणे काय बाबाजीने सांगितलं त्या गोष्टीचं आपण दिलेलं जे वचन आहे त्या गोष्टी विश्वासानं करा सद्गुरु माऊलीवर विश्वास ठेवा की या प्रत्येक ज्ञान सांगती जे पाखंड जोडवय तोंड ज्ञानेश्वर भाऊ बोलले नंदू भाऊ बोलले सद्गुरु ऐसा करावा लागे आत्मसुखाचा ठेवा भेटवी देवाचे देवा या नाव सद्गुरु हा विश्वास तुमचा आपला तयार झाला पाहिजे आणि बाबाजीनं तुम्हा आपल्याला ह्या शिकवणीसाठीच हे सगळी सक्तीची आवड निर्माण झाली पाहिजे हे प्रेम तयार झालं पाहिजे बाबाजी बरेच वेळा बोलतात की बाबा प्रेमच तर खरं आहे प्रेमच तर देव आहे असंही बोलतात पण ते प्रेम तुमच्या आपल्याला त्यांनी ते दिलं आणि ते प्रेमानच तुम्हाला जग जिंकता येते ज्योतसे ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो मंडळी कोणाचा विचार करू नका तुमच्यासाठी आपल्या हिता जो असे लागता तुमचं स्वतःचं कल्याण स्वतःचं हित या नवदेह प्राप्त झाल्यामुळे सार्थक करून घेण्याची संधी तुम्हाला आपल्याला लाभलेली आहे आपण या गोष्टीचा विचार सोडून बाकीच्या उपायामध्ये जर पडसाल तर येथे कोणाचे काय वा गेले ज्याचे त्यानंच अर्जित केले बरोबर एवढा मोठा तुमचा तुम्हाला आपल्याला हा ब्रह्मज्ञान मिळाला मी बोललो की काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आई ठेविता पायी जीव थोडा आपण कधी सद्गुरु माऊलीचे करणे हा जीवही ठेवला तरी त्यांचे उपकार तुमच्या माझ्याच्यानं तरी फिटतील नाही म्हणून सर्वांना नम्रतेने हात जोडून विनंती करतो की तुम्हा आपल्याला जो हा ज्ञान मिळाला याची शेवटच्या श्वासापर्यंत कारण की आज इंद्रिय आहे काम करता सगळं काही आपण म्हातारपणातही ते पळले वळणं इंद्रिय सगळं ही सवय तुम्हा आपल्याला लागण्यासाठी सद्गुरु माऊलीनं तुमच्यासाठी हे सगळं जे आहे सेवा आहे तुम्हाला आपल्याला नेहमी बोलावतं तुम्ही आलो आपण आलो म्हणूनच कार्य होते असा काही भाग आहे काय ऐसा गैरसमज अजिबात करू नका घेऊ हा सगळ्यात मोठा अहंकार आहे अरे ज्या गोष्टी आपण कथेतून ऐकल्या त्याच्या ब्रह्म्यानं ते नेले होते ना जाते बाबा गाई वासर काही चोरून म्हणतात त्यानं दुसरी सृष्टी तयार केली तसा तुम्ही नाही आले तर माझ्यासारखे 10 तयार करतील सद्गुरु माऊली ही त्यांची अगाध लीला आहे शक्ती आहे एवढ्या गोष्टी सद्गुरु चरणी अर्पण करतो आणि माझ्या श्रद्धा सद्गुरुनाथ महाराज की जय प्रथम सुद्धा पोचलेली आहे बरं आंध्रा भाषा जी आपल्याला आहे ते अवगत नाही पण आंध्रामधल्या लोकांनी सुद्धा हा प्रचार आपला पोचलेला तिथपर्यंत जबलपूरमध्ये राहतात आंध्राची मंडळी पहा कुठे विद्या पोहोचली संत सद्गुरु माऊली देवी श्रीराम बाबा श्री संत सद्गुरु माऊली बसंत बाबा जी विठ्ठल बाबा जी यहाँ उपस्थित सभी संत मंडली सभी के चरणों में मेरा नमस्कार प्रणाम। हम यहाँ एक
इटारसी से आए हैं, मध्य प्रदेश से। तो हिंदी में ही बात कर सकते हैं। आज मोतीराम बाबा की पुण्यतिथि पर यहाँ सभी उपस्थित हुए हैं। हम हिंदी जानते हैं, मराठी अभी सीख रहे हैं, मराठी आती नहीं है कोई, लेकिन बाबा जी की ऐसी दृष्टि पड़ी कि भाषा की भी जरूरत नहीं पड़ी। हम भगवान के दर्शन बहुत ही व्याकुल थे। बहुत दुर्लभ है भगवान के दर्शन। तो मंदिर जाते थे, कहीं दर्शन हो जाए, तीर्थ जाते थे और दूर दूर की यात्रा भी की कि भगवान के कहीं दर्शन हो जाए। लेकिन मन में वो प्यास रही, क्योंकि दर्शन करने तो गए, लेकिन दर्शन नहीं हो पाए। क्योंकि संतों के पास जब हम आए यहाँ पर, जब दर्शन का हमें अर्थ समझ में आया, तो मंदिर जाते थे, एक क्रिया हमारे साथ होती थी। मंदिर गए और मंदिर के सामने सीढ़ी के ऐसे पैर छुए, फिर द्वार पर आए। तो जैसे ही हम द्वार पर जाते हैं तो हमारी आंखें ऐसी बंद हो जाती। आए थे हम दर्शन करने, आंख बंद हो जाती। फिर बाबा जी हमारे यहाँ पर आए तो उन्होंने कहा कि भगवान की भक्ति करना है, भगवान के दर्शन करना है, तो भगवान चाहिए ना, भक्ति के लिए भगवान होना। मंदिर गए, मंदिर में भगवान ही चाहिए। किसी के घर में गए तो मालिक ही चाहिए, किससे मिलोगे? तो मोतीराम बाबा आश्रम, यहाँ नाम सुना था हमने, इटारसी कोई आए वहां पर, तो उन्होंने हमें बताया कि भगवान के दर्शन भी होते हैं। तो दर्शन होते हैं तो उसमें भाषा की जरूरत नहीं पड़ती, क्योंकि भगवान हमें प्रत्यक्ष चाहिए था। तो बाबा जी ने हमें वहां बताया, वो भाषा में नहीं बताया, वो इशारे से भी हमको बताया। फिर धीरे धीरे मराठी में समझ में आया, देवाची ये द्वारी भक्त निभारी तेरे मुक्ती चाली साधी है। देह देवाचा मंदिर आहे, हम उसको मंदिर समझ रहे थे, वो भी हमारे बुजुर्गों ने बताया था। लेकिन देह देवाचे मंदिर की पहली बार सुना थी, देह देवाचे मंदिर, गोविंदा माधव याचते ही, ऐसा भी सुना था। लेकिन फिर भी समझ में नहीं आया। फिर बाबा जी ने हम यहाँ आए और दर्शन कराए और एक इशारा भी किया, हरि से कोई नहीं बड़ा, हरि से कोई नहीं बड़ा, ऐसा बाबा जी ने हमको बताया यहाँ पर। फिर ये समझ में आया यहाँ पर। तो दर्शन हमने किए बाबा भगवान के, और भगवान से व्यवहार कैसा होना चाहिए, भगवान के लिए, भगवान जब प्राप्त हो गया तो भगवान के व्यवहार भी हो गया। ऐसी मोतीराम बाबा की हमारे पर कृपा हुई। हमने सुना था मोतीराम बाबा ने बहुत यहाँ पर संघर्ष किया, बहुत ही अपना जीवन उनका भगवान के लिए गया, और उनका नाम दूर दूर तक, इटारसी से लेकर मध्य प्रदेश में हमारे होशंगाबाद, भोपाल, जबलपुर, बीना, ऐसे हुरई, सभी जगह एक सेतु बना। तो बाबा जी एक बात हम इटारसी में रहते थे, ईटा रस्सी, ऐसा बोलते बाबा जी, ईटा रस्सी। तो ये इटारसी में ईटा और रस्सी दोनों जोड़ने का काम करते हैं, ईटा और रस्सी।
तो ऐसा एक सेतु बन गया बाबा। तो ये आज बाबा जी की जो पुण्यतिथि है, हम ऐसा समझते थे कि जब कोई स्वर्गवासी हो जाता तो उसकी पुण्यतिथि होती है, लेकिन ये भगवान मिल गया, हमारा उद्धार हो गया, यही पुण्यतिथि है, ऐसा समझते हैं। सदगुरु मौली ने हमारा उद्धार कर दिया। और एक बात अभी और है कि ज्योति से ज्योति जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। ऐसा बाबा जी का ये नाम दिनों दिन पूरे भारतवर्ष में ही नहीं, पूरी दुनिया में ऐसा जान जाना चाहिए, जिससे सभी का उद्धार हो। इसमें अब ज्यादा मैं क्या कहूँ, गुरु मौली ने हमारे ऊपर जो दृष्टि डाली है और एक दिव्य दृष्टि हमें दी है परमात्मा को देखने की। तत्व ज्ञान की अद्भुत परमात्मा को देखना ही ज्ञान है, ऐसा पढ़ा था और वो हमें देखने को मिल गया। हरि से कोई नहीं बड़ा, हरि से कोई नहीं बड़ा। इतना कहकर मैं आपको दो शब्द वापस देता हूँ। बाबा जी की चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम है। सद्गुरुनाथ महाराज की धन्यवाद। भावी विना देव न कळे सत्य, गुरु विना अनुभव कैसा करे. पहा, इथं भाषेचा काही पर्याय येणार नाही. भाषा कोणती असो, भावना ह्या महत्वाच्या आहे. असो, यानंतर मी विजय पांडे यांना सुद्धा एक उत्कंठा दाखवून आली की मी 2 शब्द गुरुबद्दल माझ्या बोलतो, कारण गुरुवचन अगाध आहे. विजय पांडे हे 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री संत सद्गुरुजी मोतीराम बाबा की जय। श्री संत सद्गुरुजी माऊली वसंत बाबा की जय। सभी साधु संतन की जय। सर्वांना माझा मला जास्त बोलता येत नाही, पण आज मी हिंमत केली तर 2 शब्द बोलतोच. कसं आहे, मी एसआरपी होतो पूर्वी, आता पोलीसमध्ये आहे. माऊलीच्या कृपेने 2 स्टार लागले, PSI झालो. ते काही आपल्याला बरं वाटत नाही, बरंच वाटते, खायला म्हणजे बरं वाटते. ते साहेब गेलं म्हणून तिकडे साहेब म्हणतात 6 अय, ते 6 अय घेऊन काय करतात, बाबाजी म्हटलं की आनंद येते, साहेब म्हटलं की थोडं बरं वाटतं. आता पोलीसमध्ये काय करतात, तिकडे माटी कपायतात, ते आता बाबाजी म्हणायला लागले माझे पोलीसवाले. बाबाजीचीच कृपा आहे, ते दुसरं काही नाही. आता पूर्वी आता 2 शब्द सांगायचं म्हणजे जास्त मी बोलत नाही, पण आता तरी थोडंसं बोलूनच देतो. एसआरपीत असताना मी भरपूर पुस्तकं वाचली. मुसलमानाचं कुराण वाचलं, ख्रिश्चनचं बायबल वाचलं, बुद्धांचे पण पुस्तक वाचले आणि आपल्या धर्मग्रंथाचे पण पुस्तक वाचले. एसआरपीत असताना जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी हा माझा ड्युटीत असताना प्रवास झाला. वेगवेगळ्या बंदोबस्तात विदेशात ड्युटीत असतं तसं. त्यावेळी माझा प्रवास कन्याकुमारीला गेलो. तिथे मी 1.5 महिना राहिलो. तिथे स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वगैरे इथे आले, मग ते वाचले. वाचन वगैरे खूप झालं आणि आपल्या संतांचं नेमकं मला जास्त वाचन नव्हतं. हे एक विशेष. आरत्या सर्व पाठ होत्या घरी, महादेव मंदिर आहे, महादेवाची भक्ती होती, सर्व म्हणजे आनंदित वातावरण होतं. पण हे काही माहीत नव्हतं. योगायोगानं आता कसं आहे, इथं येणारी मंडळी म्हणजे भाग्यवान मंडळी असा तसा येऊ शकत नाही, असा तसा इथं येऊ शकत नाही. माझ्या समोरची गोष्ट आहे, एकदा नंदू बाबाजीनं बॅनर छापले होते आणि ते बॅनर म्हणे बाबाजीला म्हणे आता ते एसटीत लावतो म्हणे. तर बाबाजीने त्याला म्हटलं आम्हाला उपाध्या पाहिजे का, आम्ही उपाधीचे भुकल्या असं म्हणता बरोबर
तर ज्ञानेश्वर सर्वीकडे मग एक गोष्ट पहिले सांगितली. माझा मित्र आहे तो लहानपणचा. गजानन महाराजांचा जो संबंध सांगितला होता तो दासगडूंना म्हटलं होतं म्हणे एका भक्तांना की महाराजांनी तुमचा फोटो लावतो म्हणे रेल्वे स्टेशनवर. तर तेच शब्द गजानन महाराजांनी त्याला म्हटले होते की आम्हाला त्या उपाधीचा उपाध्या बघतो म्हणे आम्ही त्या उपाधीची भूमिका आपण अशी गोष्ट घडली. इथे आलो भाग्यानं आलो. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एका ठिकाणी अशी मोठी सभा भरली होती आणि आपापल्या गुरुविषयी बोलायचं होतं. तर पहिला विद्यार्थी आला, विद्यार्थी म्हणजे शिष्य आला आणि त्याने त्याच्या गुरुविषयी बोलला. तो म्हणे माझे गुरु सूर्यासारखे आहेत आणि त्याच्याविषयी त्याने अनेक प्रमाण वगैरे म्हणजे सूर्यासारखे आहेत, सर्वांना असे करतात त्याच्यामध्ये. दुसरा आला त्याने स्वतःच्या गुरुविषयी चंद्राविषयी सांगितलं. कसे शांत आहेत, हे आहेत, ते आहेत, फार महिमा. आणि जे परिचित मंडळी असते ते बसले होते. तिसरा आला त्यांनी स्वतःच्या गुरुची उपमा दिली. माझे धरतीसारखे आहेत, सर्वांना सामावून घेणार आहेत, कसे आहेत कसे आहेत, पालन पोषण करतात, हे करतात ते करतात. मग चौथा आला. चौथा म्हणे माझे गुरु हे नाहीत म्हणे, पण माझे गुरु म्हणे परीस आहेत म्हणे, परीस. माझे गुरु परीस आहेत म्हणे आणि जो माझ्या गुरुला तो सोनं सुद्धा देतो. म्हणजे समोरची मंडळी त्याला वाटलं. मग शेवटी पाचवा आला. तो म्हणे माझे गुरु सूर्यासारखे आहेत, चंद्रासारखे आहेत, धरतीसारखे आहेत म्हणे, पण परीस मुळीच नाही. परीस मुळीच नाही म्हणे माझे गुरु. म्हणजे सर्व एकदम अवाक झाले. कसं काय बोलतो म्हणे नाही म्हणे परीस म्हणे सोनं बनवते म्हणे, पण परीस होण्याचा गुण देते का म्हणतो? सर्व परीस बनवते का म्हणतो? नाही म्हणे. माझे गुरु असे आहेत म्हणे की ते संत आहेत आणि जो त्यांच्याकडे गेला त्याला संतच करून सोडतात म्हणे. करून टाकलेले आपल्या समान तात्काळ काळवेळ लागत असे माझे गुरु आहेत आणि ते आम्ही सर्व भाग्यवंतांना लाभ देतो. आता दुसरी गोष्ट अशी, स्वामी विवेकानंद नाव ऐकलं तुम्ही, बरोबर आहे? प्रकांड विद्वान होते ते. 4 वेळेस 6 शास्त्र पुराणाचा त्यांचा अभ्यास होता. अभ्यासही असा नव्हता की 5 नंबर सहित सांगायचे ते. आणि त्यांना फक्त माहित नव्हतं तर ते देव होता माहित. आणि ते एका देवाच्या शोधासाठी मोठमोठे टोलेल्या महाराजांकडे गेले होते. योगी ज्यांना 30 फूट गड्डा खोदला, भुयार बनवला, त्याच्याकडे गेले. मग तिथे योग साधना करायला लागले. शिष्य होतं फक्त करून बरं. मग त्यांना प्रश्न आला म्हणे योग साधनेचे दिले का बोलतो? मग त्यांनी प्रश्न केला म्हणे योग्य प्रकार म्हणे 8 और 1 प्रकार शिकायला लागतात म्हणे 12 वर्ष. आता हे 8 प्रकार शिकायला मला लागत पण 96 वर्षाचा होईल म्हणे, तोपर्यंत जगतो का मरतो? मग त्या हरीची प्राप्ती केव्हा होईल? त्या गुरुनं त्याचे पाय पडले म्हणे. त्याचं नाव होतं नरेंद्र. विवेकानंदाचं नाव काय होतं? नरेंद्र. म्हणे बाबा तुला भेटल तर मला तरी सांगतो. असं करत गेले आणि मग ते त्यांच्या डोक्यात ते होतं देव आता पोथी पाठपुराला देव थोडी भेटू गुण का नाही करत सर्व. मग एकदा त्यांना माहित पडलं पूर्वेकडचे महाराज आले स्वामी परमहंस. झोपडी होती तिथे बंद ठेवली. हे तिथे त्यांना माहित नव्हतं म्हणून ते दुपारी निघाले आणि त्यांना तिथे जायला 7-8 वाजले. त्यावेळेस स्वामी परमहंस महाराज कुटीमध्ये झोपले होते. मग हे गेले तिथं. आम्ही आईने अडवलं म्हणजे नाही बोले महाराज थोडं तुझ्या नाही बोले तुझ्या नाही. मग ते काय त्यांना म्हणतो तुझा. मग हे गेले त्यांनी कळी वाजवली ठाक 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 ठाक. मग अजून आवाज आला कोण आहे? तर नरेंद्र म्हणतो मैं हूं. कोण मैं कोण? तो बोले हो मैं कोण तुझे आने पाया हूं बोले. तो मी आहे तो मैं तो मालूम नहीं बोले मैं के लिए पाया हूं बोले. मग स्वामी परमहंसांना त्यांनी दरवाजा खोलला. त्यांचे आता जे माऊली आपल्याला उपदेश देतात तो पूर्ण उपदेश दिला. उपदेश झाल्यावर असं असते प्रत्येकाची गोष्ट सांगतो भल्ला उडते माणूस. हा असं वाटतं काय भेटलं काय नाही. प्रत्येकाची गोष्ट आहे माझीच नाही. तसंच स्वामी विवेकानंद आपल्यापेक्षा वेगळे आहेत नाही ते उडायला लागते. मग ते एकदा गेले कोणाकडून गुरुदेव म्हणून म्हणायचं त्यांना. त्यानंतर त्यांनी केलं रवींद्रनाथ टागोर. हा बरोबर रवींद्रनाथ टागोर गेले. मग रवींद्रनाथ टागोरांना भेटले. मग त्यांना डायरेक्ट त्यांनी प्रश्न केला तुम्ही देव पाहिला का म्हणे तुम्हाला देव माहिती का? रवींद्रनाथ
ते बोललेले होते. ते म्हणे देवासाठी विश्वास पाहिजे रे म्हणे. विश्वास यांनी प्रश्न, विश्वास म्हणजे काय? हा म्हणजे तुमचं त्यांना जरा अंदाज होता ना, एक तर प्रकांड विज्ञान विद्वान त्याने भेटलं. विश्वास म्हणजे काय? म्हणे विश्वास नाही, विश्वास कुणाला? म्हणजे माझा विश्वास जुळला ना देवावर. काय म्हणे? माझ्या गुरुंचं दाखवलं तर देवावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणे. असं बरं म्हणे आई वडील आहेत का तुला? म्हणे हो. मग वडिलावर विश्वास आहे काय? म्हणे हो. मग हेच वडील पण सांगितलं म्हणे आईनं. मग त्या वडिलावर विश्वास आहे की आईनं जे शब्द सांगितले त्या शब्दावर विश्वास आहे? आईवर. म्हणजे आईनं सांगितलं मग वडिलावर विश्वास आहे का आईवर? म्हणजे आईवर. मग तसा म्हणतो देवावर विश्वास सांगू राहिला म्हणे. कोणावर आहे म्हणे विश्वास? नाही म्हणे गुरुन सांगितलं. विश्वास कसा नाही होत म्हणे बाबू? विश्वास तुला समजतात नाही. मग काय? विश्वास म्हणजे संपूर्ण समर्पण. ऐकून घ्या, विश्वास म्हणजे हे माझं नाही सांगत आहे, रवींद्रनाथ टागोर, नरेंद्र महाराजांना, स्वामी विवेकानंद सांगत, विश्वास म्हणजे संपूर्ण समर्पण. त्याचप्रकारे आपण इथं आलो एका विश्वासावर आलो. का आलो? ज्या दिवशी उद्योग झाला त्या दिवशी आपण काय केलं? तन मन धन सद्गुरूशी अर्पण केलं. हा विश्वास आहे. आपण आपलं काही राहिलं का? नाही. आपला विश्वास माऊलीवर आहे. देवाच्या ठिकाणी. देव कुठं गेल्यानंतर ठिकाणी आहे. आता मी उपदेशाच्या पहिले माझं काय म्हणणं होतं की बाबा मला सद्गुरू कसे भेटले पाहिजे? गजानन महाराज सारखे भेटले पाहिजे. नाही साईनाथासारखे भेटले पाहिजे. नाही अक्कलकोटचे स्वामी सारखे भेटले पाहिजे. आता 3 होते. कारण का? भक्तीच तशी होती. मग अक्कलकोटचे स्वामी काय म्हणायचे? नमामि गंगे हर हर महादेव. पिंडी ते ब्रह्मांडी. त्यांचा काय शब्द आहे? पिंडी ते ब्रह्मांडी. डोक्यात तो शब्द होता. मग साईनाथाने काय केलं? थोडे साईनाथाला म्हणजे पाण्यात दिवे लावले. पाण्यात दिवे लावले. हा आपल्या पैसा गुरुवांनी पाणी दिवे लावले. गजानन महाराजांनी काय केलं? गजानन महाराज ठरवलेलं भक्त लागे विठ्ठल म्हणजे आपल्याला विठ्ठलाचं दर्शन घडवणार पाहिजे. आता 3 गोष्टी आता वेगवेगळ्या कुठं भेटते? परंतु त्या भाग्याला भेटते. इथं कोणी कोणाला सांगत त्यांना आलं असं त्या गोष्ट वेगळी आहे. परंतु ते काय असते? सद्गुरू माऊली तुम्हाला आम्हाला सर्वांना ओढला येतं. मी त्यात असं ओढून आलो इथं. इथं आल्यावर जेव्हा उपदेश झाला तेव्हा गजानन महाराजांचं पहिलं प्रत्यय झालं, तर विठ्ठलाचं दर्शन घडलं. दुसरं जेव्हा पाहिलं तर सगळ्या जोत टाकल्या, सगळं पाण्यात जोत आहे. कुठे जोत? सगळ्या ज्योती पाण्यात मिळतं. साईनाथाचं दर्शन घडलं. माऊलीने मग नंतर प्रमाण ते पिंडीचे ब्रह्मांडी या शरीराचे 3 भाग 3चे 5 केले. 5 केल्यावर ब्रह्मांडात दाखवलं, पिंडाचे दाखवलं. पिंड ब्रह्मांडाची जोड करून दिली. मी म्हटलं बाबा ते 3ही मला इथं भेटले. माझे सद्गुरू महाराज हेच साईनाथ आहेत, हेच गजानन महाराज आहेत आणि हे अक्कलकोटचे स्वामी आहेत. देव विषयीच्या कोणी नाही. देव म्हणून म्हणतात सद्गुरू चरणी ठेवता भाव आपोआप भेटे देव. आणि पुण्यतिथी म्हणजे आपली स्थिती ते बोलले जातात सगळे. आणि सर्वांना माझा दर्शन नमस्कार. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद विजू. सद्गुरुनाथ महाराज की जय. जगात वाचले दिव्य ज्योतिर्मयशक्ती माझं आराध्य दैवत मोतीराम बाबा आणि त्याच प्रकारे मोतीराम बाबाची धुरा सांभाळणारे अतिशय कौशल्याने आणि या आपल्या संप्रदायाचा
विस्तार करणारे सद्गुरू माऊली वसंत बाबा आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेली मंडळी, नामधारी मंडळी आणि इतर जे नामधारी नाम घेण्यासाठी आलेले असतील ते सुद्धा आणि बालमंडळी. या ठिकाणी आपण माऊलीच्या पुण्यतिथीनिमित्त एकत्र आलेलो आहोत. ही पुण्यतिथी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव असतो आणि पुण्य म्हणजे काय याचा आराखडा सविस्तर वर्णन तुम्हाला आम्हाला समजावून दिलेलं आहे. अशी अवस्था बाबाजीचा आणि माझा 1980 मध्ये परिचय झाला आणि 81 पासून मी त्यांच्या सहवासात राहिलो. असं म्हटलेलं आहे, संत तितुके वेगळा आले तरी ते स्वरूपी असे मिळाले, अवघे मिळून एक झाले देहाती रोज. आता इथं या ठिकाणी किंवा या जीवनामध्ये सर्वात महत्वाची जर बाब असेल तर एक हरी याची ओळखी करणे आणि यासाठी हा नरदेह भगवंतानं आपल्याला सुपूर्द केलेला आहे. म्हणून या नरदेहाचं सार्थक खरं सार्थक त्या हरीच्या ओळखीमध्ये सामावलेला. जसा देह कार्य करतो तर हा हरीमुळे करत. प्रत्येक देह मानव देहच नव्हे तर 84 योनीमध्ये असणारे सर्व जीव जे काही कार्य करतात आपापल्या देहानुसार ते सर्व कार्य त्यांचं फक्त हरीमुळे केल्या जाते. आणि एवढा निगडीत असणारा तो देव, तो हरी आयुष्यभर जगूनही त्याची ओळखी होत नाही. त्याला आपण समजून घेऊ शकत नाही. तो देव कुठंतरी आहे, त्याच्यासाठी आराधना करायला लागते, पूजा करायला लागते वगैरे वगैरे. असा हा जो आपला एक तर्क आहे, हा तर्क आपण इथूनच घेतलेला आहे. कारण सृष्टीची प्रवणता कशी आहे की देव हा काहीतरी वेगळा आहे आपल्यापासून आणि आपण देवापासून वेगळे आहोत, म्हणून त्याची भक्ती करावी लागते. आता देव वेगळा आहे, आपण वेगळे आहोत, तर भक्ती होईल का? भक्ती होऊ शकत नाही. म्हणून त्याला आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल. समजून घेऊन ते रूप आपल्याला प्रत्यक्ष पाहता आलं पाहिजे. आणि जेव्हा ते रूप आपण आपल्या नेत्रांनी पाहू तेव्हा भक्ती संपतो. भक्ती म्हणजे काय तर ऐक्यता.
ज्याच्यामध्ये वेगळेपणा राहिला नाही, त्याला भक्ती म्हणतात. देव आणि भक्त दोन्ही एक रूप झाले, त्याला भक्ती म्हणतात. आता रूढी संस्कृतीने या गोष्टीचा आपल्याला अनुभव घेता आला नाही, म्हणून आपण त्याला इतरत्र पाहतो. कुठंतरी देव आहे आणि त्याची पूजा आराधना केल्यानंतरच तो आपल्याला प्राप्त होतो किंवा प्रसन्न होतो, आपल्यावर इच्छित वरदान तो तेव्हाच देऊ शकतो, असा एक आपला भाव. आणि हा भाव मुळासहित उघडून टाकला तो संत मंडळी. आणि संत मंडळी मधूनही ज्यांना ही परंपरा दुसऱ्याला शहाणं करणं, देव दाखवण्याची ज्यांना ही परंपरा मिळाली, त्यांना आता सद्गुरू म्हणतात. म्हणून सद्गुरू एक असं अमूल्य पात्र आहे, अमूल्य रचना आहे की त्यांची आपण कुठल्याही प्रकारे महिमा वर्णन करू शकत नाही. आपल्याजवळ ते शब्द नाही. म्हणून म्हटलेलं आहे संतांनी, सद्गुरू वाचूनी नाम नये हाता, साधने साधिता कोटी जाणं. आता कोटी साधनं म्हणजे काही साधारण बाब आहे का? तरी पण साध्य होत नाही. साधने साधिता कोटी जाणं, जैसे कांती देणं करणे संसार, साधन विचार व्यक्त केला. असं अमूल्य असं ते पद आहे सद्गुरूचं. आपणासारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी, लोक दिसाची न साय उपमा, सद्गुरू महिमा अनाद. जे मोतीराम बाबांनी आम्हाला शिक्षण दिलं, तुम्हा आम्हाला ते शिक्षण आज आपण सद्गुरू माऊली वसंत बाबा यांच्याकडून घेत आहोत. म्हणून मोतीराम बाबा आणि वसंत बाबा यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही, अंतर नाही, फरक. हे तेच रूप आहे जे आज आपल्या समवेत आहे, परंतु त्यांचं मोल आपल्याला करता आलं नाही. आणि जेव्हा बाबाजी कोणाला उपदेश घेत होते मोतीराम बाबाजी, त्यावेळेस मी त्यांना एक प्रश्न उपस्थित केला होता. बाबाजी म्हटलं, मला एक शंका आहे. म्हणजे कोणती? म्हटलं, ही जे संत परंपरा आहे, ही आजही आतापासून किंवा मुख्य महाविष्णू यांच्यापासून परंपरेने आलेली आहे, पण ते तर एक किंवा कोण शिष्य करत होते. तुम्ही तो कोणाने शिष्य करता? त्यावेळेस त्यांनी माझं निरसन केलं. पहा, शेवटची या जीवाची अवस्था, शेवटची हा मानव देह आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर सुख देहावर मोठे जातो. म्हणून कुठलाही जीव या फेऱ्यामध्ये अडकला नाही पाहिजे, हे आम्हाला मिळालेलं वरदान आहे. म्हणून यारे सकळ कितीही जरी आले तरी त्यांना देव पाहण्याचा अधिकार आहे. आणि माझा अधिकार मी तो परिपूर्ण करतो, असं उत्तर देवं. पहा,
म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एक जो भ्रम होता त्यांनी तो काढून टाकला आणि तेव्हापासून माझ्या ठिकाणी जी शंका होती किंवा असा कसा संप्रदाय कोणी या उपदेश घ्या असं का आपण पाहिलं नाही किंवा ऐकलं नाही, तर तो भ्रम त्यांनी काढून टाकल्यापासून म्हटलं ही पण गोष्ट बरोबर आहे. म्हणून काही दिवसानंतर गावाच्या ठिकाणी हे जनजागृती जगाला शहाणं करण्याची जे वृत्ती होती, निर्धार होता, त्या निर्धाराप्रमाणे त्यांनी मला एक दिवस बोलवलं की बाबू तू 2 पोळ्या खात असेल तर 1 पोळी खा, पान खात असेल तर अर्ध पान खा, आणि तो जो पैसा वाचवशील तो पैसा वाचवून मला तुझ्या गावाकडे घेऊन जा. मला तिकडची मंडळी शहाणी करायची, त्यांनाही देव समजून द्यायचा. आज अशी अवस्था आहे की बाबाजीने फक्त 4, 5, 8, 10 लोक मला जर शहाणे करता आले तिकडले, तर तू इथून बदलून गेल्यानंतर तुला काहीतरी एक मिळावा म्हणून तुला आधार मिळेल. पहा सद्गुरूचा विचार कसा असतो. आणि तुला जर तिथं तुझ्या जातीचे लोक मिळाले तर तू यापासून कधी परावृत्त होशील नाही, असं बाबाजीनं त्यावेळेस मला सांगितलं होतं. आज परिस्थिती अशी आहे की इकडच्या पेक्षा तिकडच्या लोकांच्या सर्व आपल्या ठिकाणी जसं या ठिकाणी जसं आपल्या खाल्याचा कार्यक्रम होतो, गुरु पूजेचा कार्यक्रम होतो, तर संख्या जी असते उपस्थित लोकांची संख्या जी असते ते सर्व तिकडची. आता हा एक कार्यक्रम असा येतो, हा उन्हाळ्यामध्ये येतो, लग्न सराई असते, आणि आपल्याकडे लग्न सराई असल्यामुळे या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थिती आपण देऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपला खूप मोठ्या संख्येचा दिसत नाही. परंतु त्यांच्याही तिथेही ते तळमळ करतात की लग्न आहे सोडता येत नाही, आणि पुण्यतिथी ही प्रयत्न करता येत नाही. त्यामुळे तिकडे अशा आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी त्यांनी त्या फिरून ठेवलेल्या आहेत, आणि तेच आठवती बाबाजीचे आठवती आज वसंत बाबांनी अतिशय कौशल्यानं सांभाळलेले आहे. म्हणून कुठेच आपल्याला वाटत नाही मोतीराम बाबाची मुली होत नाही इथं. आज मोतीराम बाबा आणि वसंत बाबा हे वेगळे नाही, हे एकच आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला पाहता आला, तेव्हा खऱ्या अर्थानं आज ही पुण्यतिथी आपण साजरी करू, आनंदाने करू, असा त्याचा अर्थ. म्हणून बंधूंनो, खरं मर्म खरं गुण अजून आपल्याला जे ऐकायचं आहे तर ते सद्गुरू माऊली बराच वेळ खूप झालेला आहे. म्हणून सद्गुरू माऊली आपल्याला याच्यानंतर गाण्याचा कार्यक्रम आहे, म्हणून आपल्या ठिकाणी 2 शब्द प्रगट करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सद्गुरूंना